नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 24 फेब्रुवारीला धामणगाव दौऱ्यावर. अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथे जबलपूर एक्सप्रेसला मिळाला थांबा. आणि लातूरात मराठा समाज आक्रमक. खासदार, मंत्री, आमदारांना दाखवले काळे झेंडे. आता बातम्या सविस्तर. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे 24 फेब्रुवारीला धामणगाव दौऱ्यावर असून दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते अनेक कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दत्त द्वारा 12 जानेवारी पासून 24 फेब्रुवारी पर्यंत आयोजित 42 दिवसाचे घरोघरी हनुमान चालीसा उपासना अभियानाचा समापन सोहळा 24 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दत्तगीर येथे संपन्न होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याकरिता डॉक्टर मोहन भागवत उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. करिता समस्त भक्तांनी श्री हनुमान चालीसा सामूहिक उपासनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता भगवती मंगला मातेला अभिषेक, 9 वाजता श्री हनुमान चालीसा उपासना प्रारंभ होणार असून त्यानंतर डॉक्टर मोहन भागवत यांचे उद्बोधन होणार आहे. दुपारी 4 वाजता नवोत्थान 2024 या कार्यक्रमाचे गणेशयंत्र सभागृहात आयोजन करण्यात आलेले आहे. स्वयंसेवक यांनी पूर्ण गणवेशात हजर राहण्याची तालुका संघचालक गजानन पवार यांनी विनंती केली आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सचिन करडे, अमरावती. खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून आजपासून जबलपूर एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे. खासदार रामदास तडस यांनी स्वतः वर्धा ते चांदूर रेल्वे जबलपूर एक्सप्रेसने प्रवास करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर रेल्वे रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून जबलपूर एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्यासंदर्भात रेल रोको कृती समितीने मागणी केली होती. या संदर्भात खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी चांदूर रेल्वे येथे जबलपूर एक्सप्रेसचा रेल्वे थांबा मंजूर केला व आजपासून चांदूर रेल्वे येथे जबलपूर एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत झाला आहे. यावेळी रेल रोको कृती समितीतर्फे स्वागत करण्यात आले. गाडीच्या प्रस्थानाच्या वेळी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड यांचा सत्कार करून त्यांच्या समवेत रेल रोको कृती समितीच्या वतीने हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सचिन करडे, अमरावती. लातूरमध्ये आज मराठा आंदोलकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, मंत्री संजय बनसोडे, रुपाली चाकणकर यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून त्यामुळे ठिकठिकाणी नेत्यांना विरोध करण्यात येत आहे. नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमात विरोध दर्शवला जात आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सलीम शेख, लातूर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महसूल भवन येथे आयोजित बैठकीला खासदार भावना गवळी, आमदार डॉक्टर अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारी येथे 42 एकरच्या खुल्या जागेत हा मेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानात 26 एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात येत असून उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बस निहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सांगितले. यावेळी सर्व समिती प्रमुख अधिकारी यांनी आपल्याकडे सोपविलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संबंधित अधिकारी यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडून मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ज्ञानराज ढोरे, यवतमाळ. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है।
आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा नदीपात्रात सूर्यास्तानंतर देखील वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। शासनाने ठरवलेल्या नियमानुसार सूर्यास्तानंतर वाळू उपसा करण्यास मनाई आहे असे आदेश असताना सुद्धा सदर ठेकेदार सूर्यास्तानंतर बिनधास्तपणे वाळू उपसा करत आहे। तसेच शासनाचे नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे अवैध वाळू वाहतूक करत आहे। रात्रीच्या वेळेस डंपर गाडीतून या वाळूची वाहतूक केली जाते। त्यानंतर रजिस्टर आहेत का व त्यांना GPS बसवले आहेत का या सर्व बाबींकडे तहसीलदार व सर्कल गप्प का ही विचार करणारी बाब आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बाबींकडे लक्ष देऊन जे कोणी शासनाचा महसूल बुडवित आहे व त्यांना जे कोणी अधिकारी पाठीशी घालत असतील त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी जनमानसातून उमटत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे नवीन 4 टिप्पर गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। या टिप्पर गाड्यांचा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला। आज महानगरपालिका मुख्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला। या 4 टिप्परचे लोकार्पण मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले। मालवाहतूक, अतिक्रमण कारवाई अशा वेळी दुसऱ्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते व त्याचा खर्च देखील होतो। त्यामुळे या टिप्पर गाड्या विविध विभागांना देण्यात येणार आहेत अशी माहिती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे। मेकॅनिकल डिव्हिजन मध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या अनुषंगाने आपण अजून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। प्रामुख्याने यापूर्वी या गाडीचा आपण भाडे तत्वावर घ्यायचं आणि जास्त खर्च व्हायचं। आता आम्ही 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत 4 गाडी हे घेतलेले आहे आणि ते गाड्या विविध जे महानगरपालिकेचं जे विभाग आहेत त्यांना आम्ही देण्यात येणार आहे आणि माल वाहतुकीची असेल आणि उद्या अतिक्रमणाची कारवाईसाठी असेल असे विविध विभागाच्यासाठी आपण स्वतः आपल्या यंत्रणा आपण उभा करतोय आणि जेणेकरून आपण स्वतः प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सक्षमकडे आपण वळत आहे। नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस ठाण्या हद्दीत येणाऱ्या शिवाडवली सावंगी शेत शिवारात एका अनोळखी म्हाताऱ्याचे शव मृतावस्थेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। माहिती मिळताच ठाणेदार निशांत फुलेकर यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय मौदा येथे पाठवले आहे। प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा शिवाडवली सावंगी शेत शिवारातील उमाकांत शंकर कोलते यांच्या शेतात एका अनोळखी 70 ते 75 वर्षीय म्हाताऱ्याचे शव मृतावस्थेत दिसून आले। या घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटलांकडून अरोली पोलीस ठाण्यात देण्यात आली। अरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार निशांत फुलेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मौदा येथे पाठवण्यात आले आहे। अजूनही मृतकाची ओळख पटलेली नसून अरोली पोलिसांनी सदर व्यक्तीला ओळखत असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करून कळवण्याची विनंती केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गौरी गणेश बोरकर, अरोली। पंजाबमधील चंदीगड येथील महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर खोडतोड करून भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले। मात्र त्यांचा खोडाखाड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। त्यानंतर न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला पराभूत करण्याचे षडयंत्र हाणून पाडले आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले। यामुळे न्यायालयाच्या निर्णयाने सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं म्हणत अकोल्यात आम आदमी पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर अकोला जिल्हाध्यक्ष कैलास प्रांजाळे, महानगर अध्यक्ष मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला। चंडीगढ़ के अंदर बीजेपी ने मेयर के चुनाव के अंदर धांधली कर अपने मेयर को घोषित किया तो लोकतंत्र की हत्या हुई है। मैं सुप्रीम कोर्ट के हम तमाम आम आदमी पार्टी आभार व्यक्त करते हैं कि उन्होंने लोकतंत्र को बचा के रखा है और एक अच्छा निर्णय लिया है। कहते हैं ना कि सत्य
जो है तो परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं हो सकता है। इसीलिए आम आदमी पार्टी ईमानदारी की तत्वों के ऊपर इलेक्शन लड़ते आई है और आने वाले दिनों के अंदर भी लड़ते आएंगी। और ये एक सच्चाई की जीत हुई है और एक ये ईमानदारी की जीत हुई है। इसलिए मैं तमाम अकोला के लोगों से अपील करता हूँ कि भाई जिस तरह से दिल्ली और पंजाब के अंदर आम आदमी पार्टी डेवलप हो रही है, विकास कर रही है और पब्लिक जो है तो उनको सपोर्ट कर रही है, उसी तरह महाराष्ट्र के अंदर खासतौर से अकोला की जनता भी जो तो आम आदमी को कोऑपरेट करे और आने वाले दिनों के अंदर एक विकास की लारा, एक आम आदमी पार्टी जो सुख के अंदर रह सके, जो जाति धर्म से उठकर जिंदगी गुजार सके, इसके लिए हम जो तो अपील करते हैं अकोला की जनता से। इसीलिए यहाँ पर एक जश्न का आयोजन किया गया था जो बीजेपी ने एक लोकतंत्र का गला घोटा था, वो गले को जो है तो चलते हुए सुप्रीम कोर्ट ने एक आदेश दिया है कि भाई जो आपने किया है वो गलत किया है और एक सच्चाई की जीत हुई है। और इस सच्चाई के लिए तमाम आम आदमी पार्टी ने जो है तो यहाँ पर सुप्रीम कोर्ट के आदेश का जश्न मनाया है। और मैं पंजाब के मुख्यमंत्री और हमारे आदरणीय केजरीवाल का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि वो डट कर लड़ रहे हैं और तमाम जितनी भी पार्टियां हैं जो बीजेपी को हराना चाहती है वो सब मिलकर एक साथ आए, एक मंच के ऊपर आए और ये जो तानाशाही सरकार जो चल रही है आज पूरे भारत के अंदर उसको खत्म करे। ऐसी ही हम जो तमाम पार्टियों से अपेक्षा रखते हैं। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गुलाम मोहसिन, अकोला। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.